उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट. जळगावचा पारा 9.3 अंश सेल्सिअसवर. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज. राज्यात जेएनच्या 201 नव्या रुग्णांची नोंद, तर कोरोनाचे 81 रुग्ण सापडले. पुण्यात एकाचा कोरोनानं मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 5.25 तासांचा वाहतूक ब्लॉक. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळी 11 ते दुपारी 1:15 वाजेपर्यंत बंद राहणार. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आजपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका. नाना पटोले उपस्थित राहणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला काँग्रेसचा आज राज्यस्तरीय मेळावा. षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन. अजित पवार, सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती. जगभरातले अनेक उद्योजक महाराष्ट्रात येण्यास उत्सुक. दाओसमध्ये आतापर्यंत 4 लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक. आज कोर्टात हजर करणार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. संजय राऊत आणि प्रवीण राऊत हजर राहणार. महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाबद्दल आज चर्चा, तर निर्णयाच्या विरोधात पर्यावरणवादी निदर्शनं करण्याची शक्यता. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली. सोडतीला 26 जानेवारीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता. आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये भाजपकडून विशेष रोषणाई. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं 45 फूट उंच प्रतिकृती पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी. आणि आता